तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज। अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज। अंजनगाव सुरजी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे नगराध्यक्ष पदासाठी यश गजानन लवटे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढली। हजारो शिवसैनिकांचा व मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग त्यांना लाभत आहे। प्रचाराच्या सुरुवातीपासूनच यश गजानन लवटे अंजनगाव आणि सुरजी शहरातील घराघरात जाऊन नागरिकांशी संपर्क साधत आहेत। वंचित, शोषित आणि पीडित नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि शहरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्या मतदारांना सांगत आहे। त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून विशेषतः युवक आणि शिवसैनिक डोर टू डोर जाऊन जनसमर्थन गोळा करत आहेत। यश लवटे यांचे वडील गजानन लवटे आमदार आहेत। त्यांची ओळख असून सर्व धर्मांचा समान आदर करणारे आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। धार्मिक व सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे। याच पार्श्वभूमीवर यश लवटे यांच्या उमेदवारीने विरोधकांना देखील कठीण परिस्थितीत आणले आहे। शहरात आमदार गजानन लवटे यांच्या समर्थकांची मोठी फळी असल्याने आता नागरिक यश लवटे यांना जनतेचे उमेदवार म्हणून पाहत आहेत। शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे, अब की बार यश गजानन लवटे। जनतेला ठाम विश्वास आहे की अंजनगाव सुरजी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उभाटा गट निश्चित विजय मिळवेल। नगर परिषद निवडणूक 2025 प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, लक्षात असू द्या, प्रभाग क्रमांक 6 मधून अनुसूचित गटाकरिता उभा असलेल्या माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत महिला उमेदवार शहनाज परवीन मोहम्मद सलीम कुरेशी यांची निवडणूक निशाणी आहे मशाल मशाल मशाल। प्रभागामध्ये चौकोन विकास घडवून आणण्यासाठी निशाणी आहे मशाल मशाल मशाल। प्रचार जोरात चालू आहे। म्हणजे असं वाटत आहे जसं विजय आमचा निश्चितच आहे, कारण की भरपूर सगळ्या लोकांची साथ आहे आणि सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की 2 तारखेला मशाल या चिन्हापुढील बटन दाबून सगळ्या पूर्ण पॅनलला निवडून आणायचं आहे। अंजनगाव सुरजीच्या जनतेची हीच विनंती, आशीर्वाद मागतो, मतास्वरूपी आशीर्वाद मागत आहे की आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आमची सत्ता जर नगरपालिकेमध्ये जर आली तर आम्ही विकास करून दाखवू, आम्ही बोलून दाखवू। आणि आमदार साहेब म्हणजे वडील असल्या कारणाने आमचा निधी म्हणजे वडिलांचा निधी आम्ही वापरून 5 कोटीचा निधी आहे, वर्षाचा 5 कोटीचा निधी असतो। जर नगरपालिकेमध्ये निधीची कमतरता झाली तरी 5 कोटीचा निधी आम्ही इकडे नगर परिषद म्हणजे नगरामध्ये वापरून नगराचा विकास आम्ही करण्याचं ठरवलेला आहे। डबल इंजिनचा जनतेला फायदा नक्कीच होणार, भरपूर होणार, कारण की एक हात बळकट झालेला आहे, दुसरा हात जर आपण बळकट करतो म्हणजे नगर परिषदच्या माध्यमातून जर आपण दुसरा हात बळकट करतो तर या ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत, रोड, नाली आणि रस्ते, पाणी टंचाई, या समस्या आपल्या एका वर्षात संपून जाईल, मी असं सांगतो। ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा।